आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्येच काँग्रेस आणि दादरमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू झाले। दादरमध्ये आंदोलनामध्ये मनसे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन सुरू आहे, तर पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। तडकाफडकी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी घेतली जाते। आपण पाहतोय की पुण्यामध्ये सुद्धा आता मोहोळांच्या ऑफिस बाहेर आंदोलन केलं जात आहे। दिल्लीतल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठीच दादरमध्ये आणि पुण्यामध्ये आंदोलन केलंय। पुण्यामध्ये काँग्रेसने आंदोलन केलंय, तर दादरमध्ये समस्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। ठाकरेंनी आणि राज ठाकरेंच्या मनसेने सुद्धा इथं खरं आपला पाठिंबा दाखवलेला आहे। पुणे आणि दादरमध्ये आंदोलन पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत। पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढला। दिल्लीतल्या राहुल गांधींच्या पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी होतीये। राजीनामा दिला पाहिजे आणि मुरलीधर मोहोळ सरकारमध्ये बाद आहे म्हणून आम्ही संविधान जर पडलं तर गुन्हा दाखल करणार। दिल्लीत सुरू असलेल्या राहुल गांधींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पुण्यातलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू आहे। गेल्या काही वेळापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या ऑफिस बाहेर जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि पोलिसांकडून सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती केली जाते। तुम्हाला पोलीस पकडून नेतात, काय मागणी? हे चुकीचं आहे। भाजपची हुकुमशाही चालू आहे आणि हे जे विद्यार्थ्यांवर अत्याचार करतात तुम्ही बघू शकता आणि आमची एकच मागणी की पोलीस पकडतात। जर दृश्यातून आपण पाहिलं तर राजीनामा द्या आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ही सगळी गृह व्यवस्थेची हे आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आपण पाहतोय की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हणत जे मुरलीधर मोहोळांचं पुण्यातलं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय। काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू आहे। पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना उचलण्यात आले, धरपकड काँग्रेस कार्यकर्त्यांची सुरू आहे। कुठलीही परवानगी न घेता हे आंदोलन केलं। काय सांगा पोलीस? नरेंद्र मोदी मुर्दाबाद। पोलीस दबाव टाकतात। नरेंद्र मोदींचा राजीनामा झाला पाहिजे। अमानुष अत्याचार चालले देशभरात तरुणांवर। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। पोलीस तुम्हाला अटक करतात का? पोलीस जबरदस्ती करतात। नरेंद्र मोदींचा राजीनामा झाला पाहिजे। पोलिसांकडून जबरदस्ती केल्याचं सांगितलं जातं। ही दृश्य तुम्ही पाहताय की प्रत्येकाला पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत। ही सगळी दृश्य पाहता काय मागणी आहे? काय मागणीसाठी आमची मागणी आहे नरेंद्र मोदी यांनी जो विद्यार्थ्यांवर अत्याचार केलाय, लाठीचार्ज केलाय त्याच्या बदल्यात राजीनामा द्यावा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे सरकारचा घटक आहेत, यांनी राजीनामा द्यावा। आमचे दृश्य तुम्ही पाहताय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचं पुण्यातलं ऑफिस आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला खरं तर आता ताब्यात घेतलं जाते। पुणे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। हे विद्येचं माहेरघर आणि यानंतर मुंबईत सुद्धा जी भारताची आर्थिक राजधानी आहे, दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मनसे नेते सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। इथं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी झाली आहे। आपल्यासोबत राहुल झोरी जोडले गेलेले आहेत। राहुल, आपण पाहतो दादरमध्ये सुद्धा आता आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत आणि मनसे नेते सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी कोण कोण उपस्थित आहे, कोणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालंय? खरं तर मोठ्या जमावानं तरुणांचा एक मोठा जमाव आंदोलन करण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात दाखल झाला होता। काही वेळ राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या कृष्णकुंडच्या समोर म्हणजे शिवतीर्थाच्या समोर हे सगळे आंदोलक एकत्र झाले होते। संदीप देशपांडे यांच्या सोबतच इतर मनसेचे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासोबतच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या। काही वेळ सहभागी झाल्यानंतर आंदोलकांची समजूत काढत आजचं आंदोलन संपलं असं या आंदोलनकर्त्यांकडून जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर आता हे आंदोलक जे आहे ते हळूहळू आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेत। खरंय मात्र अजूनही मोठ्या संख्येनं जेवढी गर्दी होती एक मोठी गर्दी
पूर्णपणे मीनाताई ठाकरे यांचं पुतळा असेल, यासोबतच राज ठाकरे यांचं घर आणि शिवाजी पार्क जिमखाना या सगळ्या भागात ही मोठी गर्दी जमली होती. अखेर पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मध्यस्थी केली आणि त्यानंतर आता हे आंदोलक जे आहेत ते हळूहळू आपापल्या घराकडे रवाना होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास अजूनही सगळे आंदोलक जे आहेत ते शिवाजी पार्क परिसर आहेत आणि एकंदरीत बघितलं तर कोणताही गोंधळ न करता जास्तीत जास्त पद्धतीनं या ठिकाणी हे आंदोलक एकत्र आले होते. आज मात्र या आंदोलकांवर कुठलीही ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांकडून अद्याप पावेतो झालेली नाही. मात्र जर आंदोलकांनी योग्य वेळी किंवा काही वेळानंतर या ठिकाणी जर आटोपता आंदोलन जर नाही घेतलं तर कदाचित पोलीस पुन्हा एकदा ही कारवाई करण्याच्या तयारीत असतील. एकंदरीत बघितलं तर हे सगळे आंदोलक आता मीनाताई ठाकरेंचा पुतळा आणि शिवसेना भवनचा चौक जो आहे त्या परिसरात पुन्हा एकदा एकत्र जमलेले आहेत. मोठी संख्या आहे, साधारण 800 ते 1000 आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आहेत. सकाळपासूनच आपण बघितलं होतं की आज वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होणार असं वारंवार सांगितलं जात होतं. मात्र अशा वेळी शिवाजी पार्कचा परिसर बघितला तर त्या ठिकाणी देखील एक मोठी गर्दी आणि आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते मुख्य चौक कोहिनूरचा चौक जो आहे तो शिवसेना भवन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हळूहळू चालताना दिसत आहेत. या सगळ्या आंदोलकांमध्ये तरुण वर्गाचा एक मोठा प्रमाण जे आहे ते खरं तर मोठ्या संख्येनं तरुण यामध्ये दिसत. ठीक, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.